हॅलो, मी प्रणाली आणि आज तुमच्यासोबत शेअर करते माझा पहिला व्लॉग जो की आहे माझ्या स्पेशल डेचा म्हणजे माझ्या बर्थडेचा. सो लेट्स गो. दिवसाची सुरुवात ही मी सूर्यनमस्कारपासून केली आणि त्यानंतर मंदिरात जाण्यासाठी मी रेडी व्हायला गेले. चला बघूया माझा पहिला लुक. मी लिपस्टिक लावते जी की आहे स्विस ब्युटीची. तुम्हाला जर शेड नंबर हवा असेल तर खाली कॅप्शनमध्ये मी नक्की देईन. आणि आज मी ओपन इयर ठेवते आहे, सो जस्ट कोम करणार आहे मी, जास्त काही करणार नाही आहे. अँड नाव इयरिंग टाईम. पिंक कलरच्या मी इयरिंग्स वेअर करते आहे, ड्रेसला कॉन्ट्रास्ट जातील अशा. येस, अँड इट्स बिन द टाईम. डन डन. अँड लास्ट बट नॉट लिस्ट दुपट्टा. ऑल सेट टू गो. हे रेडी झाल्यावरती अनिकेतने माझं औक्षण केलं, कॉज आमच्या मम्मी घरी नव्हत्या आणि अनिकेतला काही माहीत नसल्यामुळे मी त्याला कसं औक्षण करायचं हे एक्सप्लेन करत होते आणि त्यानंतर त्याने नीट औक्षण केलं. मग आम्ही निघालो मंदिरात आणि हे सुंदर मंदिर आहे व्यंकटेशाचं म्हणजेच बालाजीचं. आणि या मंदिरामध्ये फोन अलाउड नसल्यामुळे या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. त्यानंतर आम्ही बाहेर पडून पोहोचलो हॉटेल प्रसादालय इथे. प्रथमतः स्वामींचं दर्शन घेतलं आणि थंडगार ताकाने भोजनाची सुरुवात केली. त्यानंतर मस्त थाळीवर ताव मारला आणि आम्ही त्यानंतर बाहेर पडलो. आणि अनिकेतने सरप्राईज दिलं मला आणि आम्ही तिकडेही सेलिब्रेट केला बर्थडे, जे की नेवर एक्सपेक्टेड होतं. आणि मी पोचले लास्टच्या ठिकाणाला, जे की आहे स्पॉटलाईट, जिकडे मी माझा बर्थडे सेलिब्रेट करणार होते, डिनर करणार होते विथ फॅमिली. सो हे असं आहे इथलं वातावरण. छान आहे, मस्त आहे. तुम्ही फूड एन्जॉय करू शकता, बर्थडे पार्टीज एन्जॉय करू शकता, विथ सम क्लायंट. तुमच्या काही शॉर्ट मीटिंग असतील तर त्याही करू शकता. आणि त्यानंतर फायनली मी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि मस्त फूड एन्जॉय केलं तिथलं. आणि अशा प्रकारे मी माझा दिवस हा स्पेंड केलेला आहे तुमच्यासोबत, मी शेअर केलेला आहे आणि खूप छान वाटलं. एकंदरीत सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. लव यू.